शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत. सर, आज जर पाहिलं तर काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केलेली आहे. अगदी गुंगी अ, गुडिया असं त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. यावर राष्ट्रवादी देखील आक्रमक झालेले पाहायला मिळते. काय सांग? खरं तर आपल्या महाराष्ट्राची संस्कृती कोणत्याही महिलांचं भगिनीचा एक सन्मान करणारी आपली संस्कृती आहे. आणि त्यातल्या त्यात अजितदादांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुविद्य पत्नी अशा पद्धतीनं त्यांच्याविषयी प्रतिक्रिया मला वाटतं चुकीची. खरं तर आपण सगळ्यांनीच शेवटी ही सगळ्यांनीच त्या ज्या काही कार्य करण्याचा प्रयत्न करतात त्याला पक्षाच्या बाजूला जाऊन एक नैतिकदृष्ट्या सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. कारण आपल्यातलीच एक महिला, एक सामान्य गृहिणी अशा पद्धतीनं राज्यकारभार करू पाहते तर त्याला एक मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक मुद्दा आहे. परंतु याच्यावरती दुसराही मुद्दा असा आहे की अजितदादांकडं फायनान्स मिनिस्ट्री होती. जर ही फायनान्स मिनिस्ट्री राष्ट्रवादी काँग्रेस अजूनपर्यंत का मागत नाही किंवा भारतीय जनता पार्टी त्यांना का देत नाही आणि याच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस एकदम आळीमिळी गुपचिळी बसलेली, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर काँग्रेस बोललं असेल तर ती काँग्रेसची भूमिका असेल, परंतु माझी तरी एक सन्मानाची भूमिका माता भगिनीचा असावं या ही भूमिका आमची आहेच. एकनाथ शिंदे आपल्याच काही मंत्र्यांवर नाराज असल्याचं चित्र जे आहे ते सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळते. एकनाथ शिंदेने आधी स्वतःवरच नाराज राहिलं पाहिजे. कारण भारतीय जनता पार्टीची चाकरी करून 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 अमित शहा वगैरेंचे पाय धुवून खरं तर त्यांचं काय अस्तित्व उरलं हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. त्यामुळं स्वतःचीच भूमिका अशी असताना दुसऱ्यावर नाराज राहण्याचा अधिकार कोणालाही राहत नाही असं मला तरी वाटतं. पक्ष आणि चिन्ह या शिवसेनेच्या निर्णयावर आज पुन्हा एकदा बैठक होईल, पुन्हा एकदा न्यायालयात कामकाज चालेल. काय वाटतं आपल्याला? खरं तर आम्ही निर्णयाची वाट बघतोय. आता या गोष्टीला किती वर्ष झाले? पूर्ण 3 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजे ज्याला एक कोणत्या तरी पिक्चरमध्ये सनी देओलचा डायलॉग होता, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. मला वाटतं बाकीच्या छोट्या छोट्या विषयाला मी मागेही बोललो. कबुतराच्या विषयावर ताबडतोब तारीख मिळते, कुत्र्याच्या विषयावर तारीख मिळते, आपल्या इथं हत्तीचा विषय होता त्याच्यावर तारीख मिळते. परंतु त्यालाही मिळाली पाहिजे. मी काय प्राणीमात्राचा सन्मान केला पाहिजे. पण लोकशाहीचा आणि कायद्याचा प्रश्न असताना त्याच्यावर अजूनसुद्धा निर्णय होत नाही, हे सुद्धा दुर्दैवी आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या पुढील 2 दिवस बैठका होणार आहेत आणि यासाठी राज्यभरातून संघटनात्मक ज्या बांधणी आहेत ती देखील केली जाते असं देखील चित्र राहिलं. नाही, काय हरकत नाही. काँग्रेस जनता पार्टीने येणाऱ्या काळामध्ये आंदोलन तर झालं, पण तो आंदोलन फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याच्या पुढे जाऊन मूलभूत ज्या व्यवस्था आहे, आपल्या परीक्षा व्यवस्था, तरुणांचं भवितव्य, तरुणांचा येणाऱ्या काळातल्या आपला भारत घडवण्यासाठीचं त्यांचं जे काही त्यांच्याकडून अपेक्षित आहे या कामासाठी सुद्धा काँग्रेस जनता पार्टीनं काम केलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ते करतील. कॅमेरामन रोहितसह विशाल रोडेकर, LS मराठी, कोल्हापूर.